स्थानिक पदाधिकारी मूर्जी पटेल, स्वप्नील टेंभुलकर, वैभव भराडकर साहेब, माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, मी सगळ्या मान्यवरांना आसनस्थ व्हायची विनंती करतो आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबरावजी पाटील साहेब। पण तत्पूर्वी माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर यायची विनंती करतो। खासदार रवींद्र वायकर साहेब आणि त्यांच्याबरोबर स्थानिक पदाधिकारी मूर्जी पटेल, स्वप्नील टेंभुलकर, वैभव भराडकर साहेब। माननीय शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलेही पुष्पगुच्छ किंवा स्वागत होणार नाहीत। सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा साहेबांनी घेतलेला निर्णय आणि आपण सगळेच त्याचा आदर करूया। मी गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई, गजानन भाऊ कीर्तिकर, अडसूड साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सगळे सन्माननीय मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेना प्रमुख, सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे। आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही।